चला पण सापडा चालू करून घ्या. डबल सुरुवात होते. लोकेश लोरारी स्ट्राईक मध्ये असेल. नाव स्ट्राईकला संजय पाचंगे आणि पहिलं षटक टाकण्यासाठी सचिन बडेकरला पुढे आणलं जाते. लोकेश लोडारी मागील वर्षीमधील आपण पाहिलं तर प्रतापगड ऑरियन्सच्या संघामध्ये खऱ्या तर अत्यंत एक दर्जेदार खेळी त्याला साकारली आणि त्याचबरोबर आपण पाहतो की मेगा फायनलचा विजेता ठरला. तिथे गेम चेंजर ठरला. अत्यंत एक दर्जेदार खेळी साकारण्याचा प्रयत्न त्याचा मैदानी शॉटमध्ये शेवटपर्यंत आपल्याला पाहायला मिळाला आणि अक्षरशः आपण पाहतो की शेवटपर्यंत त्याने रूम बनवला होता. पहा ती स्ट्रेंथ खऱ्या अर्थानं त्यानं सोडली नाही. ती ताकद सोडली नाहीये. शेवटपर्यंत मैदानी शॉटमध्ये थांबला आणि खऱ्या अर्थानं स्वतःला तिथे सिद्ध करत स्वतःचा खेळ त्यानं मैदानी शॉटमध्ये प्रस्थापित केला. ही स्थान खऱ्या अर्थानं मैदानी शॉटमध्ये त्यानं टिकून ठेवलं होतं. चला पंच मैदानी शॉटमध्ये चालू करून घ्या आणि त्याचबरोबर आपण पाहतो की तितकंच महत्वाचा एक जुना अनुभव आपण पाहतो की टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव आहे. क्रिकेटचा एक जुना अनुभव सचिन बडेकरला आहे मित्रांनो. परंतु आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून सचिन बडेकर इथे कशा प्रकारची गोलंदाजी तो साकारणार आहे पाडव सुद्धा इथे मात्र एक चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न सचिन बडेकरचा पाहायला मिळाला आणि अक्षरशः बॅटची लिडिंग घेत होती तिथे इस्टेनच्या पाठीमागे एक टप्पा घेत फिसवला होता मध्ये जाऊन चेंडू. मोहम्मद अन्सारीच्या एक चांगली सुरुवात डॉट चेंडूने पैदल मध्ये केलेली आहे सचिन बडेकरनं. इथे शून्यावरती बाद होत आहे. लोकेश लोडारी तिरफाळा उद्ध्वस्त केलाय आणि ते थांबावं लागेल. डा थांबल अडा सूर्य डा थांबल डा धारा. लोकेश लोडारी या वादळाला कोटोडे खेळणारा आणि ते मात्र लोकेश लोडारी नावाचं वादळ शून्यावरती तंबूच्या असल्या परत आहे. मोठा हातरा टीम शिवनेरी स्ट्रायकर्स या संघाला लोकेश लोडारीची जागा भरून आता घेण्यासाठी पुढे मार्गस होता आदर्श गायकवाडला पण आता पाहणार आहोत. एक चांगला फटका आदर्शला आल्यानंतर एक सजवला पा डीप लॉगड मध्ये आणि स्वतःचा आकडे त्याने ओपन केले. धावांचा सरीकडेच होतोय. एक धाव धापलकावरती 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकून झालेले आणि तिथे मात्र एक विकेट सचिन बडेकरच्या नावावरती आहे. इथे मात्र पुन्हा एकदा मित्रांनो हो काही गलती हो काही भूल दांडी 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 गुल आणि संजय पाचंगे सुद्धा शून्यावरती बाद होत आहे. इथे थांबावं लागेल दुसरा टीम शिवनेरी स्ट्रायकर्स संघाला. क्रिकेटचा एक जुडा अनुभव खऱ्या अर्थानं सचिन बडेकर आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून इथे कुठेतरी डावा रूपाला अंताडा पाहायला मिळतोय. एक मोठा अनुभव खऱ्या अर्थानं पडायला लावतोय आणि इथे मात्र मित्रांनो 2 फलंदाज महत्वाची बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे. क्लीन बोर्ड केलेलं एका वेळीनं पहिल्या चेंडूवरती डॉट आला, दुसऱ्या चेंडूवरती क्लीन बोर्ड, तिसरा चेंडू सिंगल, त्यानंतर चौथ्या चेंडूवरती क्लीन बोर्ड केलेला आहे. ही ताकद खऱ्या अर्थानं गोलंदाजीच्या माध्यमातून आता सचिन बडेकरची पाहायला मिळाली आहे. ज्यावेळेस सचिन बडेकर पुढे आला त्यावेळेस मी सांगितलं की जोडा जनता खेळाडू टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव आहे पहा आणि क्रिकेटचा एक मोठा अनुभव या गोलंदाजाकडे आहे. परंतु चांगल्या चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न जरूर केला सागर चौधरीनं आणि फक्त चेंडूची पाहणी केलेली आहे. पाऊट घेतलं चेंडूला आणि ते मात्र डॉपलर फेर असेल एक धाव. काही गोलंदाजी मैदानी शॉटमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळाली आहे. सचिन बडेकरचं कौतुक करणं तेवढं कमी राहील. 5 चेंडू टाकत त्याने एक धाव देण्याचा प्रयत्न, 2 विकेट. पुन्हा एकदा मित्रांनो चेंडूला सन्मान दिलाय. षटकाची होते समाप्ती
आणि एका षटकाचा खेळ संपत 6 चेंडूमध्ये 1 धाव, 2 विकेट त्याच्या नावावरती सचिन बडेकर. काही गोलंदाजांचा नजराडा पहिल्या षटकामध्ये होताना पाहायला मिळालाय. लाजवाब. सिद्धेश शिंदेला पुढे आणला आणि त्यानंतर सिद्धेश शिंदे भवियात दुसऱ्या षटकामध्ये किती धावा देण्याचा प्रयत्न इथे आदर्श गायकवाड एक आदर्श फटका पाहायला मिळतोय. डीप लॉंग फोडला तिथे सरी चौकारील 4 धावा. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूमध्ये ते मित्रांनो चौकारात स्वागत केलं आदर्श गायकवाड. चौकार खेळला त्यानं आणि धोपलकावरती 5 धावा आहेत. 2 चेंडू खेळत वैयक्तिक त्याच्या 5 धावा स्वतःच्या आहेत. एक चांगलं कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये संघाला पाठबळ देण्याचा निश्चित प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर्स पूल फटका खेळण्याचा प्रयत्न होतो तिथे बॅट मध्ये चेंडू शकला नाही. सिद्धेश शिंदेचा एक चांगला चेंडू 5 धावा धोपलकावरती साडा. त्यानंतर पुन्हा एकदा फबियात गती परिवर्तन चौकार आल्यानंतर मित्रांनो तिथून पुढे 2ही चेंडू मैदानाच्या आतमध्ये एक प्रभावी टाकताना सिद्धेश शिंदे आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूमध्ये आदर्श गायकवाडला उभा करून ठेवलं पा. एक चांगली गोलंदाजी बढावं लागेल सिद्धेश शिंदेची. त्यानंतर बॅक टू बॉल फटका होता. श्रीरामला केलेला फटका 2 खेळाडू चेंडूची पाठमोरी करतायत तिथे मात्र चेंडूला वेग धारी केलाय. चेंडू पोहोचला सीमा पार. धाबा भेटतील 4. इथं सनसडी चौकार 4 धाबा. चौकाराच्या संख्येनं वाढ होत धोपलकावरती 9 धाबा आहेत. त्यानंतर आपण पाहतो 1.4 षटकाचा खेळ मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. 9 धाबा धोपलकावरती 2 चेंडू डॉट खेळत आहे. तिथून पुढे तिसऱ्या चेंडूमध्ये चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला आदर्श गायकवाड. बागे सरकतून पडवण्याच्या प्रयत्नात तिथे मात्र खेळाडू तडत होता पा आणि 1 धाव निश्चित मिळेल. एका धावीच्या मदतीने वाढू धोपलकावरती नजर टाकूया. धावा दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचलेले 10 धावा 1.5 षटकाचे खेळ सोबत असताना पुलटॉफचा चेंडू सांगून खेळायला फटका होता. डीप लॉकअप मध्ये तिथे मात्र पंचांचं बोट आकाशाकडे आणि आदर्श गायकवाड इथे थांबतोय.
2 षटकाचा खेळ संपत 11 धावा धोपलकामध्ये 3 फलंदाज असताना राहुल गायकवाड आता स्ट्राईक मध्ये असेल. आदर्श गायकवाड बाद झाल्यानंतर राहुल गायकवाड पुढे आला त्यानंतर आपण पाहणार आहोत. तिसरं षटक पुन्हा एकदा पहिल्या षटकामध्ये एक मोठा झंझावत पाहायला मिळाला. 2 विकेट मिळवत 1 धाव पहिल्या षटकामध्ये खर्च केली सचिन बडेकरनं आणि त्यानंतर इथे मात्र झेल सुटतोय. प्रयत्न चांगला होता पाय मित्रांनो, प्रयत्न चांगला होता. शेवटच्या शेडी आता तो चेंडू निसटलाय आणि तिथे मात्र एक मोठं शुभमदान राहुल गायकवाडला इथे मिळतंय. राहुल विजयाची चाहूल कशा प्रकारे मैदानात शॉटमध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. 12 धाबा धोपलकावरती आहेत. त्यानंतर इथे मात्र अंगाचा वेध घेणारा चेंडू आहे. अत्यंत एक दर्जेदार अशी प्रभावी शैली गोलंदाजी म्हणावा लागेल. एक चांगला प्रभाव कुठेतरी गोलंदाजीच्या माध्यमातून सचिन बडेकरचा इथे पाहायला मिळतोय. 12 धावा धोपलकावरती असताना 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः अप्रतिम आहेत. पुन्हा एकदा फार मित्रांनो व्हेरी शॉट होतं तिथे अचूक टप्प्यावरती नियंत्रण कमालीची गोलंदाजी. सचिन बडेकर नावाचं वादळ खऱ्या अर्थानं गोलंदाजीच्या माध्यमातून इथे घोगावतोय. डान्सिंग डाऊन द विकेट फटका खेळायचा प्रयत्न होता सागल, परंतु फंबल पाहायला मिळाला, परंतु स्वतःला सावरलं तिथे पा एकदम मिळाली आहे आणि एका धावीच्या मदतीने वाढवते धोपलकामध्ये 13 धावा आहेत. धावा धोपलकावरती असताना पुन्हा एकदा चांगला फटका मैदानाच्या शॉटमध्ये बॅक टू बॉल फटका खेळ होता. स्ट्रेट डाऊनला खेळायला फटका तिथे मात्र यश सॉरी अथर्व कड होता तिथे पा आणि 2.5 षटकाचा खेळ संपल्यानंतर धोपलकावरती 14 धावा 3 गडी बाद असताना हलक्या हाताने खेळलेला फटका होता. त्यानंतर सिंगल घेतली आहे. स्ट्राईक रोटेट होते तिथे पहा. 3 षटकाचा खेळ संपल्यानंतर 15 धावा धोपलकावरती 3 गडी बाद असताना चौथ्या षटकाला होते सुरुवात. चला क्षेत्ररक्षण समजून घ्या मित्रांनो. अथर्व कड चौथं षटक टाकण्यासाठी पुढे येतोय.
15 धावा धोपलकावरती 3 फलंदाज आतापर्यंत इथे गबलवले. शूटर टाकलं सगळ्याचे. चौथं षटक टाकण्यासाठी आपण पाहतो की टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं डाव अलीकडच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने एक मोठं डाव थोडं खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये प्रस्थापित केलाय. तो अत्तर्वकड पुढे आलाय. आपण पाहतो की एक सातत्यानं चांगल्या प्रकारची गोलंदाजी फलंदाजी करण्याचा प्रयत्न तो जरूर करत असतो. डॉट चेंडूची घोषणा 15 धावा धोपलकावरती. सागर चौधरी फक्त चेंडूची पाहणी केली होती बा आणि फ्लोरलेचा चेंडू होता बा. फर्स्ट स्लिपचा खेळाडू सलमान अन्सारी होता तिथे. चांगला चेंडू त्याने कव्हर केलाय. बॅक टू बॅक एका बळीनं दुसराही चेंडू मैदानाच्या आतमध्ये ते डॉट येताना पाहायला मिळतो आणि ते मात्र 15 धावा धोपलकावरती सेरास राहणार आहेत. त्यानंतर हलक्या त्यानं खेळायला फटका 16 धावा धोपलकावरती आहेत. रिव्हर्स पुलचा फटका मैदानाच्या आतमध्ये राहुल गायकवाडच्या बॅट मधून सनसनीत येईल. 4 धावा. त्यानंतर आपण पाहतो की अंगाचा वेध घेणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. लेगबायची सिंगल आली या आणि त्याचबरोबर इथं एक धाव आल्यानंतर आपण पाहतो की लेगबायची 21 धावा धोपलकामध्ये. ते पण 5 षटकाचा खेळ संपला. स्ट्राईक मध्ये आपण पाहतो की दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी शांतता संयमी खेळ साकारण्याचा प्रयत्न करतायत सागर चौधरी. परंतु इथे पुन्हा एकदा गती परिवर्तन अथर्व खर्च पाहायला मिळतोय. 4 षटकाचा खेळ संपलाय. 4 षटकांचा खेळ संपला. धोपलकावरती धावा पडवल्यात 21. 5व्या षटकाला होते सुरुवात. एकावन्न धावा धोपलकावरती असताना त्यानंतर आपण पाहतो पुन्हा एकदा पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. 21 धावा धोपलकावरती बब्बत अन्सारी. वाह, गती परिवर्तन पाहायला मिळते. इथे डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न राहिला होता तिथे पामिताडो, परंतु अचूकता नेम तिथे लागू शकला नाहीये. बावीस धावा धोपलकावरती असताना त्यानंतर आपण पाहतो पुढे एकदा पुढील चेंडू पाडणार आहोत. इथे मात्र सातत्यानं चांगली गोलंदाजी वारंवार इथे होताना पाहायला मिळते. लोहगड रॉयल्स या संघाची एक चांगली प्रभावी गोलंदाजी पाडावा लागणार आहे, कारण की आतापर्यंत कुठेतरी कमबॅक इथं दिसून येतोय. इथे पुन्हा एकदा कमबॅक कौतुक करावं लागेल इथे बब्बत. लागूपाठची 13 चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे पामिताडो एक अप्रतिम टाकलेले आहेत. तसलीफचा खेळाडू सलमान तिथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु गोठ्यामध्ये सुखरूप पोचला राहुल गायकवाड. आणि 23 धावा धोपलकावरती लागले जात आहेत. 4.4 षटकाचा खेळ संपला इथे. त्यानंतर पाहूया पुन्हा एकदा पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार.
डान्सिंग डाऊन द विकेट वर खेळायचा प्रयत्न. त्यानंतर पाहूया बॅटची लेडिंग एज, हलकीशी कडा घेतली बॅट न, तिथे मात्र सिंगल. और 24 धावा धोपलकावरती. 4.5 षटकाचा खेळ संपल्यानंतर 24 धावा धोपलकावरती. त्यानंतर अंकाचा वेध घेतला, त्याचबरोबर षटकाची होते समाप्ती. 5 षटकाचा खेळ संपलाय. इथे मात्र 24 धावा धोपलकावरती. शूट आणि स्ट्रायकर संघ इथे कुठेतरी धावांपासून दूरवरती ठेवलेलं इथे लोहगड रॉयल संघानं इथे नावासारखी मैदानाच्या आतमध्ये चमकता पाहायला मिळतीये. रॉयल्स खऱ्या तर राहणारा कारभार मैदानाच्या आतमध्ये इथे लोहगड रॉयल संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कारण की आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 5 षटकाचा खेळ संपलाय. इथे धावा कुठून काढण्याचा प्रयत्न केलाय शिवडे रिश्टाकर संघानं. 24व्या षटकाला होते सुरुवात. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये आता 6वं सुरू होते पा. अथर्व कड बॅटिंग पॉवर प्लेचं षटक पुढे घेऊन येतोय. बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये आता इथून पुढे 2 बॅटर्स आपल्या संघाला किती योगदान देण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहेत. किती प्रयत्न त्यांचा धावा बनवण्यासाठी असतील. त्यानंतर इथे मात्र पाविया समोरच्या दिशेने उडवलेला चेंडू अंदाज चुकीचा ठरतो तिथे बाबत अन्सारीचा आणि एक धाव घेण्याचा प्रयत्न. धावबाज राहुल इथे थांबतोय. बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये अक्षय मध्ये आता दाखल होतील. 25 धावा धोपलकावरती असताना 5.1 षटकाचा खेळ मात्र संपलाय. बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा मुख्य पंचांनी केली आणि तिथे मात्र समोरची दिशेने उडवलं होतं चेंडूला. अंदाज चुकीचा ठरला होता बाबत अन्सारीचा. परंतु पादुकी फेकी ताबडतोब केली आणि कलेक्शन तिथे अप्रतिम ठरलंय. राहुल गायकवाडला थांबावं लागलं आणि त्यानंतर राहुल गायकवाडची जागा भरून नॉन स्ट्राईकला अक्षय मध्ये. इथे मात्र डायरेक्ट अष्टांचा वेध घेणार. अष्टांचा वेध घेणारा चेंडू आणि ते थांबावं लागेल. सागर चौधरी बॅक टू द पॅव्हिलियन. पंचवीस धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो अजित नवले आता पुढे येत आहेत. पुढे येताना फाविया जिथे मात्र झेल टिपण्याचा प्रयत्न आणि अक्षरशः स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत आला होता बा. प्रयत्न चांगला ठरला तिथे. एक पण चांगलं दिलं होतं अथर्वकडनं. एक चांगली गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये अक्षरशः फलंदाजाला धावांपासून दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न तो गोलंदाजच्या साईकडे करतोय. एक चांगला फटका खेळचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये डीप लॉंगर मध्ये खेळला. तिथे मात्र भव्य सिंगल घेतली. दुसरीचा प्रयत्न होणार की काय नकार कळवलाय अक्षय बदेड. एक धाव घेऊयात असं सांगितलं तिथे आणि एका धावीच्या पद्धतीने वाढवत धोपलकावरती 26 लॉस ऑफ द 5 विकेट अर्थात 26 धावा शुभडन ट्रॅकर संघाचे ते लागले जात आहेत. त्यानंतर इथे मात्र उलट्या पावलाला झेल टिपण्याचा प्रयत्न संतोष कांबळे होता तिथे सुद्धा एक श्रीरक्षक परंतु थोडासा दूरवरती जाऊन चेंडू पडलाय. तिथे मात्र सिंगल मिळाली आहे आणि केवळ सिंगल मिळत असताना 27 धावा धोपलकावरती 5 फलंदाज बाद असताना
5.5 षटकाचा खेळ संपलेला आहे. मोठा फटका खेळच्या प्रयत्नात अजित नवले होतो तिथे बॅट वरती चिडू शकलो नाहीये. गती परिवर्तन पाहायला मिळते. 6 षटकाचा खेळ संपला. 6 षटकाचा खेळ संपला. धोपलकरवरती 27 धावा 5 फलंदाजी ते बाद असताना 7व्या षटकाला होते सुरुवात आणि 7व्या षटक आता पुढे मोहम्मद अन्सारी. चला स्पीड अप करा. सातवं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती पाहिलं तर आपण पाहतो की मोहम्मद अन्सारी सचिन बडेकरचे 2 षटक किती महत्वाचे ठरले मित्रांनो. किती प्रभावी होते तिथे. अत्यंत एक सुंदर झेल टेक आउट व्हेरी गुड कॅच आणि ते मात्र थांबावं लागेल अक्षय बदेला फलंदाज. स्वतः संघाचे संघबालक मैदानाच्या आतमध्ये निलेश कांचन आता दाखल होत आहेत. 27 धावा धोपलकावरती असताना 6 फलंदाज इथे बाद होत आहेत. 7व्या षटकातील पहिल्या चेंडूवरती मोहम्मद अन्सारीला विकेटसाठी यश प्राप्त झाले. निलेश कांचन स्वतः संघाचा संघबालक पुढे येतोय आणि त्यानंतर इथे मात्र थोडासा अंदाज चुकीचा ठरला सचिन राणा कांचनचा आणि चेंडूने वेगदारे केलं. चेंडू पोचला सीमा पार. धावा मिळतील 4. इथे सडसडी चौकार 4 धावा. स्क्वेअरकटचा फटका होतो बाबी. निलेश कांचन आल्यानंतर तिथे चौकाराने सुरुवात केली आहे. एक चांगली सुरुवात पाहायला मिळाली पहा. 31 धावा धोपलकावर देत 6.2 षटकाचा खेळ संपलेला आहे. म्हणजे कुठेतरी तुम्हाला डावाला पुढे घेऊन जायचं असेल आपण पाहतो की प्रतिस्पर्धी संघाला जास्त धावा बनवून देण्याचा टार्गेट तुमच्या बलमतकी सोबत ठेवायचा असेल ना तुम्हाला तरी ते कुठेतरी मोठ्या फटक्याचा शोध घ्यावा लागणार आहे. आणि आता गणेश कामटे तिथे मात्र चुकी करणार नाहीये. संधी होते आणि संधीचं चोड केलंय आणि आता थांबावं लागेल निलेश कांचनला बाद. विक्रम ननवरेला पण आता इथून पुढे पाडराव 31 धावा धोपलकावरती असताना 6.3 षटकाचा खेळ इथे संपलेला आहे. विक्रम ननवरे आपण पाहतो की आता पुढे येत आणि त्यानंतर पाहूयात किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. चांगल्या चेंडूला सर्व देण्याचा प्रयत्न स्वतःच्या पालोत्तरामध्ये चेंडू पॅकअप केला मोहम्मद अन्सारीनं. त्यानंतर इथे मात्र एक चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न राहिला मोहम्मद अन्सारीचा. षटकाची होते समाप्ती. 7 षटकांचा खेळ संपला. धोपलकावरती 32 धावा आहेत. 7 फलंदाज बाद असताना अंतिम षटकाला होते सुरुवात.
किरण खेडेकर अंतिम षटक टाकण्यासाठी पुढे तो स्ट्राईक मध्ये विक्रम नरवरे असेल. विक्रम नरवरे फवियात आता अंतिम षटकामध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न राहील. तिथे मात्र स्लोलेचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न पहा, चकवा दिला तिथे विक्रम नरवरेला. किरण खेडेकर 32 धावा धोपलकावरती असताना 7.1 षटकाचा खेळ संपला. अंतिम षटकातील एक पहिला चेंडू बैताडाच्या आतमध्ये चांगला होता पा, परंतु इथे अंगाडा चेंडू खबर गेलाय आणि 4 धावा वाचवलेल्या आहेत. प्रयत्न चांगला होता तिथे, एक चांगला एफर्ट दिला पा. 34 धावा धोपलकावरती 7 फलंदाज इथे बाद आहेत. त्यानंतर स्पेअरकरचा फटका तिथे मात्र चेंडूची पाठ बोरी गणेश कामडे करतायत. चेंडूने वेगदारे गेले, चेंडू पोहोचला से बापा धाबा भेटतील 4-4-4 इथून 67 चौकार 4 धाबा. इंग्लिश मध्ये मड म्हणतात चिखला. 38 धावा धोपलकावरती असताना बागेसरकर धरून पटवण्याच्या प्रयत्नात तिथे विक्रम होता. तिथे पहा चकवा दिला, व्हेरी शॉट पाहायला मिळाला तिथे किरण खेडेकरचा. आणि फुट एकदा फाविया तिथे मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न कंप्लीट होतोय. 39 धावा धोपलकावरती असताना 7.5 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. स्ट्राईक मध्ये अजित नवले 4 चेंडू आतापर्यंत खेळलाय, एक धाव पडवलेले आहे वैयक्तिक, परंतु वाईट चेंडू येईल. तिसऱ्या पंचांकडे आता इथे मदत मागितलेली तिसऱ्या पंचांची. वाईट आहे का नाही पाणी काढण्यासाठी. तिसऱ्या पंचांचा कॉल व्हाईट बॉल. चाळीस धावा धोपलकावरती असताना त्यानंतर आपण पाहतो पुढे एकदा पुढील चेंडू. त्यानंतर इथे मात्र फंबल आणि त्याचबरोबर थोडासा गोंधळ आहे तिथे. आणि आत्ताच्या 2 धावा कंप्लीट असेल, तिसरीचा प्रयत्न होता तिथे विक्रम नरवरे धाव बाद. 2 धावा मिळत धोपलकावरती वाढ होती 42. येणाऱ्या 48 चेंडूमध्ये बनवायचे 43 धावा लोहगड रॉयल संघाला.
बोरे पुढे येतोय. 48-43 धावांचं टार्गेट असताना तर चला मित्रांनो थोडस स्पीडअप करा. आता झोपतोस कधी तू? आंघोळ अठ्ठेचाळीस चेंडू 43 धावेची गरज असताना डावखुराचा फलंदाज आपण पाहतो की टेनिस क्रिकेट इंडस्ट्री मधील एक मोठं नाव आहे. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की अथर्व कड यानं टेनिस क्रिकेट पटलावरती अधिराज्य गाजवलं. वा डान्सिंग डाऊन द विकेट फटका परफेक्ट मिडल ऑफ द बॅट डीप लॉंग ऑन फोडला तिथे अथर्व कड समजला का तुले अथर्व कड म्हणतात मला अचौकार 4 धावा. चौकानाच्या साईकडे एक चांगली सुरुवात इथे अथर्वची पाहायला मिळाली आणि त्यानंतर धावांचा श्रीगणेश त्यानं मैदानाच्या आतमध्ये केलेला आहे. इथे मात्र 2 खेळाडूंच्या मधून पायानं चेंडू प्रयत्न चांगला केला बा स्टॉप केलं चेंडूला 2 धावा अडवल्यात आणि बाईच्या 2 धावा आहेत. त्यानंतर पुन्हा एक दफा मित्रांनो एक बोटा फटकेच्या शोधत होता तिथे रोहित मोरेचा अप्रतिम चेंडू स्लोलेचा चेंडू पाहायला मिळाला. एक व्हेरी शॉट होतो बा आणि प्रॉपर बॅट वरती चेंडू शकला नाहीये. अथर्व कड नॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 6 धावा अधोपलकावरती स्थिर असताना त्यानंतर एक चांगला फटका खेळायचा प्रयत्न तिथे मात्र कव्हर केला चेंडू पहा मित्रांनो सागर होता तिथे स्टॉप केलं चेंडूला. 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये एक चांगले इताडा पाहायला मिळतात रोहित मोरेचे. एक सातत्यानं कुठेतरी असे चेंडू मैदानाच्या आतमध्ये येत राहिलेला तरी ते सामन्यातील पूर्णपणे परिस्थिती निश्चितच बदलल्याशिवाय राहणार नाहीये. वा चांगल्या चेंडूला सर्व देण्याचा प्रयत्न तिथे मात्र 1 धाव आणि 7 धावा धोपलकावरती आहेत. संतोष कामठे पहिला चेंडू खेळणार आहे इथे रोहित मोरेचा. त्यानंतर एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये सजवला गेला तिथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता सागर चौधरी. बॅकअपला लगेच तिथे खेळाडू लोकेश लोढारे आलाय आणि मात्र षटकाची होती समाप्ती. एका षटकाचा खेळ संपत पलकावरती धाबा पडवले तिथे पहा लोहगड रॉयल्स गड 7 धावा कोणत्याही गटे बाद असताना शेवटचे 42 चेंडू आणि बडवायचे 36 धावा. दुसरं षटक टाकण्यासाठी आता पुढे अजित नवलेला पुढे आणलं जातंय. 7 धावा धोपलकावरती असताना अथर्व कड तयार. रिव्हर्स पुलचा पॉवरफुल
वंडरफुल सक्सेसफुल चौकार येतोय 4 धावा. अकरा धावा धोपलकावरती असताना त्यानंतर आपण पाहतो पुढे एकदा वा उसळी घेतली होती चेंडू तिथे मात्र डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न संतोष कामटेला मोठं जीवनदान इथे मोठी चूक घडली आणि चुकीचं रूपांतर धावेच आणि चेंडू वेगदार केले चेंडू सीमा पार धावा मिळतील 4 येतोय सडसडी चौकार 4 धावा. और 40 चेंडू 28 धावींची गरज इथे मात्र वा वा भाई वा काय फटका चढवलाय अत्यंत दर्जेदार राजेश शाही अथर्व कडच्या बॅट मधून 2 चौकारा पाठोपाठ षटका 6 धावा. एकवीस 21 धावा धोपलकावरती असताना डान्सिंग डाऊन द विकेट फटका खेळलेला तिथे मात्र एक आता विक्रांत डरावलेला चेंडू बेताडा शॉटमध्ये कव्हर केलाय विक्रांत होता तिथे 22 धावा धोपलकावरती असताना सबट शॉट होती चेंडू आणि बडवायचे जातो 21 धावा. संतोष कामटे एक उंच पुरा ताकदवान तगडा फलंदाज परंतु शांत सेमी एक चेंडू खेळला त्या डबा परंतु फक्त चेंडूची पाडणी केलेली आहे धाव बनू शकला नाहीये परंतु पाहूयात बॅटची लिडिंग एज एक धाव पूर्ण होतीये आणि एका धावीच्या पद्धतीने वाढू धोपलकामध्ये 23 धावा शेवटचे 37 चेंडू आणि बडवायचे 20 धावा. अथर्व खंड मैदाना शॉटमध्ये एक मोठी स्ट्रेन ठेवली पवित्राडो संपूर्ण ग्राउंड खेळून काढणारा अथर्व कडची ओळख आहे परंतु आपण पाहतो की चोप फेरफटकी बाजी वा चांगले चेंडूला सर्व देण्याचा प्रयत्न तिथे मात्र 2 पायाच्या मधून चेंडूला वेग दाणे केला आणि त्यानंतर पायानं चेंडूला स्टॉप केलेला आहे 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 2 धावीच्या पद्धतीने वाढ धोपलकावरती डोक्यात 25 असे वटचे 36 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बडवायचे 18 धावा. सुनील दीक्षित पुढे येत आहेत सुनील दीक्षित सुद्धा पाहिलं तर एक लिजेंड खेळाडू आहेत मित्रांनो एक मोठा अनुभव आहे आणि तो अनुभव आपण पाहतो की 3ऱ्या षटकाच्या माध्यमातून आता इथून पुढे कशा प्रकारे ते पडायला लावणार आहेत. आपण लोहगड रॉयल संघाकडून पाहिलं सचिन बडेकरला 2 षटक त्यानं मैदानाच्या आतमध्ये टाकले कमी धावा देण्याचा प्रयत्न कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न जास्त विकेट मिळवलं त्यानं आणि कुठेतरी आपण पाहतो की संघ प्लस मध्ये ठेवण्याचा प्रयत्न त्यानं मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं ठेवला होता. ती सचिन बडेकरची ताकद त्यानं खऱ्या अर्थानं त्या षटकामध्ये दाखवून दिली परंतु सुनील दीक्षितला सुद्धा तीच करामत करावा लागेल आणि त्या मात्र एक स्लोरलेचा चेंडू इथे सुद्धा व्हेरिएशन होतं टप्पा पडल्यानंतर थोडासा बाह्य वळण घेतलं त्यानं आणि चेंडूनं बाह्य वळण घेतलं आणि त्यानंतर आपण पाहतो की डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल शेवटचे 35 चेंडू शिल्लक आहेत आणि बडवायच्यात अजून 18 धावा. एक चांगला फटका तिथे मात्र चेंडूच्या खाली उंची आहे लांबी मिळणार की काय खेळाडू होता तिथे सुटतो जाईल अजित नवले होता तिथे एक बुट जिवंत आणि ते आता संतोष कामठेला मिळते 26 धावा शेवटचे 34 चेंडू आणि बडवायचे 17 धावा. चौथी चेंडू 17 धावींची गरज असताना नोकऱ्याचा फलंदाज अथर्व कड
अथर्व कडला पडत इथून पुढे पाडणार आहोत. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये केलेली एक मोठी करामत पहा. 10 चेंडू त्याने खेळत 22 धावा बनवलेले आहेत. आपली बार होत तिथे मागे सरगत रूम पडवण्याच्या प्रयत्नात अक्रॉस द लाईन फटका खेळायचा होता, परंतु जसा हवं तसा बॅट मध्ये चेंडू शकला नाहीये. सुनील दीक्षितचा एक अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला आणि मात्र 26 धावा अधोपलकावरती आहेत. वाईट चेंडू अवंतर धावीच्या मदतीनं सामन्याचे 21 बदललं जाते. शेवटचे 33 चेंडू 16 धावा. आपण पाहतो की जितक्या लवकर तुम्हाला सामना जिंकता येईल तेवढं तुम्हाला त्याचा एक मोठा टेबल पॉइंट्स मध्ये त्याचा मोठा उपयोग तुम्हाला सातत्यपूर्ण होणार आहे. रन रेट मेंटेन आपण पाहिलं तर तितकाच मोठा उपयोग तुम्हाला इथे होईल. आणि ते मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि त्याच बरोबरीत आपलातून देखणा राजेशाही तडाखा इथे सजवलाय. पंखावरती ठेव विश्वास, बरारी घे झोकात, कळू देते वेळ आकाशाला तुझी खरी अवकात, तुझी खरी अवकाश. षटकार 6 धावा. काही फटका मैदानाच्या आतमध्ये सजवला होता बा मित्रांनो. अफलातून देखणा षटकार होता तिथे. इथे मात्र पूर्णपणे आता सामन्याची परिस्थिती बदलून टाकली अथर्वकडनं. अलीकडच्या काळामध्ये अथर्वकडला आपण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहत आहोत. एक मोठं त्यानं खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये एक मोठं त्यानं डाव प्रस्थापित केलेला आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आधी राज्य गाजवतोय. वाह, एक चांगला छोटं मैदानाच्या आतमध्ये तिथे विक्रमने खबर केला. तिथे मात्र सिंगल मिळाली आहे. 34 धावा धोपलकामध्ये शेवटचे 31 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बनवायचे 9 धावा. त्यानंतर इथे मात्र असंधी आहे आणि संधीचं सोडं केलेलं आहे. विक्रम नडाबरे चेंडूच्या खाली फलंदाबाद. चला मी बॅटर्स लगेच मैदानाच्या आतमध्ये त्वरित या. पडत इथून पुढे पाहत आहोत. 30 चेंडू 9 धावींची गरज. तीस चेंडू 9 धावींची गरज. 30 चेंडू 9 धावींची गरज असताना गुलदस्ता यार विक्रम. इथे मात्र स्क्वेअर गेटचा फटका. चेंडू वेगदार खेळला आणि चेंडू डीप थर्ड बॅटला जाऊन पोहोचला. चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4-4-4. 38 धावा धोपलकावर देत. धावा धोपलकावर देत. या चौकारानं सामन्याचं 21 बदललंय. शेवटचे 29 चेंडू 5 धावीची गरज. आणि इथे मात्र महेंद्र सिंग दोन्ही साईडला सामना इथे संपवलाय. अथर्वखंड आणि त्याचबरोबर लोहगड रॉयल संघाने इथे सामना जिंकलाय. जिंकलेल्या संघाचं स्वागत, पराभूत संघाचा आभार आणि सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच ठरला जातोय. इथे मात्र 2 षटक टाकत 8 धावा खर्च करणारा, 1 विकेट, 3 षटकार, 4 चौकार आणि 15 चेंडू 39 धावींची नेत्रदीपक खेळी साकारणारा अथर्वखंड सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच ठरला जातोय. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन. 43 धावांपैकी 39 धावा वैयक्तिक अथर्वखंड बनवलेल्या आहेत. अथर्वखंडची खेळ आवडली असेल ना तर एक जोरदार टाळी होऊन जाऊ द्या.
सर्व दाता शुभरात्री. लाईट्समॅनला विनंती राहील, लाईट बंद करू नका. आपण 5 मिनिटं थांबा. ज्यावेळेस आपण पाहतो की या ठिकाणी लाईव्ह वाले आपल्याला सांगतील त्यावेळेस आपण लाईट बंद करायची विनंती असेल. धन्यवाद. थँक्यू.